शिवाजी हर हर महादेव हर हर महादेव कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अरे कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला हिंदुत्व सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अरे आवाज कुणाचा शिवसेनेचा जय भवानी जय शिवाजी स्वर्गीय आमदार सुरेश गोरे यांची बंधू नितीन शेटगोरे मागासवर्गीय सभापती विजय शिंदे तालुका प्रमुख पवार युवासेना जिल्हा प्रमुख धनंजय बापू पटारे महिला आघाडीच्या तालुका संघटिका विद्या नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं असे पुणे जिल्ह्यातील दबंग आमदार शरददादा सोनवणे आणि अतुल भाऊंचा प्रवेश त्या ठिकाणी 6 तारखेला होणार आहे. नितीन भाऊंनी भूमिका सांगितली, धनंजय बापूंनी सांगितली, पलीकडच्या बाजूला भगवान शेठ त्या ठिकाणी आहेत, निलेश भाऊ आहेत, विशालराव आहेत, ज्योतिताई आहे. आपण सगळे प्रमुख सहकारी या ठिकाणी उपस्थित आहात. आता नितीन भाऊंनी किंवा तुम्ही शाहूच्या प्रत्येक गटाचा आढावा साधारणपणे या सगळ्यांनी चर्चा त्या ठिकाणी केली. 6 तारखेला शिंदेसाहेब त्या ठिकाणी येत आहेत आणि भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयाच्या परिसरामध्ये साधारणपणे तो कार्यक्रम घ्यायचा मानवते अतुल भवानी या सगळ्या सहकार्यांचं त्या ठिकाणी आहे. दादा तुम्ही इथं आलात, तुम्हाला आता खरं तर पक्ष संघटना आणि लोकप्रतिनिधी याचा समन्वय कसा असावा याचं उत्तम उदाहरण शरददादा सोनवणे आणि पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधामध्ये कसं लढावं, त्यांना कशी फाईट करावी. जेव्हा लोकप्रतिनिधी काम करता, मी स्वतः 2-3 वेळा शरददादाच्या मतदारसंघामध्ये गेलो, राष्ट्रवादीच्या नव्हतं, त्यामुळे मी कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधला नाही. उद्या ती बैठक लावणार आहे आणि ती बैठक लावल्यानंतर भाऊंनी सांगितलं की भाऊ आमचा राजगुरुनगरला हा कॅन्डिडेट निवडून येण्यासारखा आहे आणि हे 8-10 लोक तुम्ही त्यात घ्या, तरी पण माझी तयारी आहे. पक्षात आपण एकत्र आल्यावर आपल्या काही लोकांना थांबवायला देखील लागणार आहे, पण बेस त्याचा हाच असेल. आळंदीमध्ये आपण उमेदवार देत असताना चव्हाण साहेबांनी आज भावना व्यक्त केलेली आहे, साहेबांनी मोठा निधी टाकला, पण आज आळंदीतलं वातावरण काय आहे चव्हाण साहेब तुम्हाला मला माहिती आहे. सांगू मी पायी आळंदीमध्ये फिरून प्रचार केलेला होती. पूर्वीपासून शिवसेनेचा गड असलेली आळंदी आहे, पण आजच्या परिस्थितीमध्ये ती भाजपकडे पूर्ण गेलेली आहे. उद्याचा युतीचा आपला कारभार आहे, काय निर्णय कसा होईल सांगता येत नाही. आपण साहेबांना सगळे आग्रह करू, साहेब आम्हाला या ठिकाणी थोडासा फ्री हँड द्या, जसं शरददादांना तिकडे दिला आहे तसा इकडं आम्हाला द्या अशी विनंती करू. आणि साहेब येत असताना चांगल्या काही अडचणी तालुक्याच्या सुट्टीस या ठिकाणी कामगार नेते, आपल्या पक्षाचे नेते इरफानभाई सय्यद उपस्थित झाले. त्यांचं देखील साहेबांच्या जर याच्यातनं आल्या तर आर्थिक नगरी असलेल्या खेड तालुक्यामध्ये जर एकदा जोरात सुरुवात झाली तर मला खात्री आहे संपूर्ण शिरूर लोकसभा असेल, पुणे जिल्हा असेल, या ठिकाणी साहेबांचा प्रभाव हा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि आपल्या शिवसेना पक्षाचं बळ देखील वाढणार आहे. त्यामुळं आपण सगळ्यांनी मला कुठल्याही प्रकारचा विरोध न करता, कारण मी आत्तापर्यंत माझं राजकीय आयुष्य असेल की जिकडं जाईल तिकडं विरोध आणि इकडं बातमी थोडी झाल्यावर मलाही बरं वाटलं, म्हणलं विरोध झाल्याशिवाय बातमी येत नाही. पण ती पत्रकारांची इच्छा होती, ही आपल्या माणसाची इच्छा होती. त्यामुळे मी त्यांना आत्ताच सांगितलं माझ्या मनात तसलं काही नाही, मी मनात ठेवत नाही, मी अगदी बरोबर घेऊन जातो. आणि भाजपमध्ये तर मी इतके पटत नसलेल्या लोकांना पण बरोबर घेऊन गेलो. त्यांना पाहिजे त्या गोष्टी आणि पक्ष प्रोटोकॉल असतो तो आपण तोडायचा नसतो, या नियमाप्रमाणे आपण चालायचं. पवार साहेबांचा फोन आला की तुम्हाला माघार घ्यायची, आमची 100% तयारी झाली. शेवटच्या 1 तासात दादा फोन आला, तुम्ही मला कितीतरी वेळा बोलले, पण एकदा माझं एक तत्व आहे, नेत्यांनी सांगितलं की थांबायचं. जसं बापट साहेबांनी मला 2 निकालला म्हणजे पदाधिकारी यांना घेऊन या ठिकाणी उपस्थित राहायचं आणि या बैठकीला आवर्जून उपस्थित राहिलेले आपले त्यांना जे आपला माणूस म्हणून त्यांची पुणे जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात किती आहे असे शरददादा सोनवणे, शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद, शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्र प्रदेश बोर्डाचे सदस्य नितीन भाऊ असतील, या ठिकाणी उज्जीभाऊ असतील आणि ज्यांचाच प्रवेश मोठ्या दिमागात होणार आहे असे आपलं भाषण झालं.
अतुलभाऊ देशमुख असतील, ज्योतिताई असतील, देवराव असेल, सगळी मंडळी, पाटील साहेब असतील, सगळी या ठिकाणी सगळे शिवसैनिक सगळ्यांचीच नाव आपण घेऊ शकतो. विशेष म्हणजे या ठिकाणी आता सगळ्यांनीच प्रत्येक गटातला जाता या ठिकाणी प्रत्येकाने आढावा दिला आहे. जी इच्छुक आहे ती सगळ्यांनी त्यांनी सांगितलं आहे. तर सगळ्यांची इच्छा आहे किंवा आता सगळ्यांनी एकोप्याने लढलं पाहिजे, सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. माझी शिवसैनिक म्हणून एवढी इच्छा आहे सगळ्यांनी धनुष्यबाण घेऊन लढलं पाहिजे, कारण धनुष्यबाण जर वाढला तर आपली शिवसेना वाढते. समजा आपण म्हणलं मी सगळा याच्यामध्ये आहे आणि मी इकडं असं लढतो, सगळ्यांनी मला सपोर्ट करा, तसं जर केलं तर आपली शिवसेना निश्चितपणे वाढणार नाही. कारण कसं होतं, कुठल्याही गोष्टीला कुठेतरी मर्यादा असतात. कारण धनुष्यबाण घेतला की एक जागा कोणाला सोडायची, 2 जागा कोणाला सोडायची, ते आपण वेगवेगळ्या पक्षात सोडू शकतो. पण जे आपली माणसं आहेत त्यांनी सगळे 100% धनुष्यबाण घेऊनच लढलं पाहिजे. नगरपालिका असेल समजा तर नितीन मला माहिती आहे, आपण सगळेच चाकण नगर परिषद असेल सगळी धनुष्यबाणावरती सगळे नगराध्यक्षपदावर सगळी लढणार आहे. खेड असेल, आता समजा अतुल भाऊंनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या ज्या त्यांना माहिती आहे. अतुल भाऊ तुम्ही सांगितलं इथं शिवसैनिक असे एकदा शब्द दिला, तुम्ही जसं म्हणले कोण रागडाग करतं, इथं काही तसं होत नाही. जी माणसं आपल्या घेतात त्याला 100% सामावून घेणारा पक्ष आहे. तुम्ही कुठल्याही त्यांना तुम्ही जरी सांगितलं या ठिकाणी तुम्ही असा कार्यक्रम आहे, एका फोनवरती इथं लोक जमा होतात. काल फक्त संध्याकाळी 9 वाजता सांगितलं तर सकाळपर्यंत लोक जी पदाधिकारी त्यांनी सगळ्यांनी काम सोडून सकाळी 11 वाजता या ठिकाणी हजर झाल्या. त्यांना सांगितलं आपल्या उपनेते आपले नेते मुख्य नेते शिंदेसाहेब या ठिकाणी 6 तारखेला चाकण या ठिकाणी सभा घेणार आहे. त्या सभेचं नियोजन करायचं आहे आणि आपल्याला ही सभा निश्चितपणे यशस्वी करायची. यशस्वी करण्यासाठी सगळ्यांनी कुठेतरी हातभार लावून त्या ठिकाणी प्रत्येक भागातून प्रत्येक गाड्या जास्तीत जास्त कशी आपले लोक आणता येतील, त्यांना जी काही मदत लागेल तर समजा आपण सगळ्यांना त्याची 100% करू. पण आपल्याला सगळ्यांना हा जो मेळावा आहे हा सक्सेस झाला पाहिजे. अतुल भाऊंचा जरी पेज असेल तर हा मेळावा शिवसेनेचा आहे, कारण हा त्यांचा वैयक्तिक नसेल, हा आपला पक्ष वाढणार आहे. कारण या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या गाठीला इच्छुक उमेदवार आहेत, नगरपालिकेचे असतील, पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असेल, त्यांना सुद्धा आपले जे उमेदवार सांगता येईल त्यांना सुद्धा मोठ्या संख्येने आपल्या या ठिकाणी आणून चांगल्या प्रकारे प्रदर्शन करता येईल. कारण त्या लोकांना सुद्धा माहिती आहे आपल्याला कुठेतरी याचा प्रदर्शन किंवा आपली या ठिकाणी शक्ती प्रदर्शन दाखवलं पाहिजे. त्यामुळे सगळ्यांना हीच माझी विनंती आहे. आता हे सगळ्यांनी बोलून जायला आहे, म्हणजे भाऊ सगळ्यांनी सांगितलं आहे. मी सगळ्यांना सांगतो येणारे आता इलेक्शन आपल्याला आता हे लागले महिनाभर आपल्याकडे फक्त हातात आहे. सगळ्यांनी जी तन्मन झालेली काम 100% करा आणि येणारे सगळे जे लोकांनी आहेत सगळे धनुष्यबाणावर लढायची सगळ्यांनी तयारी ठेवा. एवढे बोलतो आणि सांगतो. बैठक हवेली तालुक्यात येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भातच लागली होती. ती बैठक उरकून मी इथं आपल्यापाशी लेट आलो, कारण की दादा मी कधी कुठल्या कार्यक्रमात लेट जात नाही. सर्वप्रथम पहिल्याच्या कार्यक्रमाला उपस्थित असतो. आज आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झालो. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की एकनाथ शिंदे साहेब आपले मुख्य नेते 6 तारखेला आपल्या नगरीत येणार आहे आणि इलेक्शनचं वातावरण आहे. आणि इलेक्शनच्या वातावरणातच आज सत्तेत असणारा पक्ष आपल्या नेत्यांनी कशा प्रकारे काम केलं, सर्वांना हवाहवसर नेतृत्व. आजपर्यंत बरेच नेते झाले व ह्याचे पुढेही नेते होतील, पण एकनाथ शिंदे साहेबांसारखं नेतृत्व होणे नाही. मी शरददादांचं खरं अभिनंदन करतो की शरददादांनी ज्या माध्यमाचा प्रयत्न केला आणि अतुल भाऊ देशमुख आज त्यांच्या सर्व मित्र परिवाराबरोबर शिवसेना पक्षात प्रवेश करतात. नक्कीच येणाऱ्या काळात शिवसेना पक्षाची खेड असन, आळंदी असन, चाकण असन त्या माध्यमातून दादा ताकद नक्कीच वाढणार आहे. आता आपल्या जिल्हा प्रमुखांनी सांगितलं की शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याला जास्तीत जास्त पोहोचवलं पाहिजे, त्याच माध्यमातून आपण लढलं पाहिजे. आपण बघू नक्कीच युतीत कसं होणार आहे. वरिष्ठ आपल्याला आदेश देतीलच, पण आपण जेवढे आपल्याकडे जागा आहेत, जेडपीच्या जागा असतील, पंचायत समितीच्या जागा असतील, तिन्ही नगर परिषदच्या जागा असतील, आपण सर्व ठिकाणी आपले सर्व उमेदवार आपण तयारी करून ठेवली पाहिजे. येणाऱ्या काळात वरिष्ठ जे आपल्याला ठरवतील आपल्याला कसा मान सन्मान दिला जाईल, सन्मानपूर्वक जर आपल्याला त्यांनी युतीत घेतलं तर आपण युतीच्या माध्यमातूनही जर पुढे जाऊ. पण आपण त्यावेळेसला असं बोलता कामा नाही की आपल्याकडे इथं उमेदवार नाही आणि तिथं उमेदवार नाही. आपण प्रत्येकाने तयारी करून ठेवली पाहिजे, कारण की येत्या काळात युतीच्या माध्यमातून व इतर पक्षांच्या माध्यमातून सर्वे होणार आहे. सर्वेमध्ये जर आपला उमेदवारच तिथं नाहीये तर ते काय म्हणणार की तुमच्या पक्षाकडे तिथं उमेदवार नाही, तुमच्या पक्षाकडे तिथं त्या गोष्टी नाही म्हणून आम्ही आमच्या पक्षाचा उमेदवार देतो. अशी गल्लत आपली परिस्थिती होता कामा नये. म्हणून मला आपल्या सर्वांना विनंती, वरिष्ठ जे आदेश देतील ते आदेश आपण नक्की शिवसैनिक पालन करणारे आहोत. पण येत्या काळात ज्या ठिकाणी असतील आपण सर्वांनी ती तयारी करून ठेवावी, जेणेकरून आपले वरिष्ठ ज्यावेळेसला बसतील तडजोडीसाठी तर आपण तडजोडमध्ये आपल्याकडे चांगल्या प्रकारे शीट मागून घेऊ शकतो. अतुल भाऊ आपलं व आपल्या सर्व मित्र परिवारांचं पक्षात स्वागत आहे.
आणि हा पक्ष असा आहे की ह्या पक्षात बाकी ठिकाणी जसं कुणी विरोध करणार किंवा काय गोष्टी करणार, तुम्ही स्वतःहूनच सांगितलं की ती विरोधाची जी भूमिका होती ती एका पत्रकाराची होती, त्याला काहीतरी मसाला पाहिजे होता किंवा अतुल भाऊ इकडे येऊ नये असंही त्याच्या मनात इच्छा असेल की अतुल भाऊनी तिथंच राहू किंवा काय गोष्टीची बातम्या करायची, तसा काही प्रकार नाहीये. कालच जिल्हा प्रमुखांनी जसा आदेश दिला सर्व पदाधिकारी इथं उपस्थित आहेत. आता ह्याच्या पुढे मी आपल्या नेते शरद दादांना विनंती करतो की आपण पुढचं मार्गदर्शन करा. धन्यवाद. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय, हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला माझा अतिशय जवळील मित्र स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आपले नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय डॉक्टर खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, आजच्या पक्षाच्या बैठकीला उपस्थित आपल्या सर्वांचे तरुण सहकारी नेते, उपनेते, पक्षाचे कामगार नेते, आमचे बंधू उस्मानभाई सय्यद, आपल्या सर्वांचे जिल्हा प्रमुख, आपल्या सर्वांचे सहकारी आणि पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय भगवानशेठ पोखरकर, सन्माननीय सभापती, खरं तर आपल्या सुसभापती शिवसेनेला भेटले हे आदरणीय विजयराजे शिंदे, सन्माननीय जे गोरे साहेब, उपस्थित मध्ये अतुलजी देशमुख, सन्माननीय ज्योतिताई, आदरणीय निलेश भाऊ, सन्माननीय बापू साहेब, आदरणीय चव्हाण साहेब, सन्माननीय विशाल आहे. तर प्रत्येकाची नावं घ्यावी. आपण सर्व सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित सर्व विविध असलेल्या पदावरचे सर्व माझे पदाधिकारी, इच्छुक असलेले उमेदवार, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, माझ्या दृष्टीने पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढीत जाणं हे आमच्या दृष्टीने फार गरजेचं आहे. सर्व लोकांचा होर आहे की पुणे जिल्हा हा पवार साहेबांचा जिल्हा आहे. पण माझं असं म्हणणं आहे की जिथे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला, जी शिवनेरी पुणे जिल्ह्यामध्ये आहे, या शिवनेरीच्या पुणे जिल्ह्यावर हा भगवा फडकला पाहिजे. आपल्या सर्वांचा बोलबाला पाहिजे. इथे आपल्या सर्वांना स्वतंत्र व्यवस्थेची उंची पाहिजे. एकच कुटुंब राजकारणामध्ये 50 वर्ष हजारो लाखो कोटीची एवढी मोठी कास घेऊन बसलेला आहे आणि वेळोवेळी प्रत्येकाला त्रास होतोय. त्या भगवान शेठला हा कारण आतमध्ये तो त्रास सहन करावा लागला. आमच्या ज्योतिताईच्या मिस्टर आदरणीय केशवरावांना सुद्धा तो त्रास सहन करावा लागला. आपल्या सर्वांना कल्पना आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या सर्वांना किती ताकद दिली. भाऊ गेल्यानंतर सगळे कार्यक्रम त्यांनी केले, तर खरं तर केले. सगळ्या कार्यक्रमात उपस्थित राहिले. असा एक कार्यक्रम नाही पुढे मागे होईल परंतु आलेत गेलेत. मग त्या मुलीचा लग्न सोहळा असेल, भेटून गेले, भाऊ गेले, भाऊच्या कार्यक्रमाला आले, त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या वेळी त्या कार्यक्रमाला येऊन गेले आणि नाही स्वतःला जमलं त्याचे दूत म्हणून रामशेठ रेपाळ्यांना सुद्धा त्यांनी वेळोवेळी पाठवलं. मला सांगा, इथून मागच्या काळामध्ये शिवसेनेने एवढी काळजी काय कुणाच्या आजपर्यंत घेतलेली नाही. विजयराव, ही काळजी घेणारं जर कोण नेतृत्व असेल तर त्याचं नाव दिलदार व्यक्तिमत्व म्हणून ते एकच नाव आहे अख्ख्या राज्यामध्ये, त्याचं नाव आहे आपले मी जिंकलो तर मला हेलिकॉप्टर पाठवलं. दादा तुम्ही भेटले असतं तर मी तुम्हाला बसलो असतो. हेलिकॉप्टर मध्ये माझ्यासारखं साधा माणूस बसवला, अपक्ष लढला म्हणून. कारण माझ्याकडे एका बाजूला राष्ट्रवादी, मोठ्या राष्ट्रवादीचा माणूस होता सत्यशील शेट्टी, सभा आपले चेअरमन कारखान्याचे, आणि ते कुटुंब पहिल्यापासून राजकारणात प्रबळ. दुसऱ्या बाजूला बेंके कुटुंब 45 वर्ष राजकारणामध्ये, छोट्या पवाराकडे, म्हणजे मोठ्या पवाराविरुद्ध छोटे पवार असे निवडणूक माझ्याकडे. आणि मग त्याच्यामध्ये त्यात आम्हाला
माझी बहीण त्रास द्यायला होतीच सतत. हे सगळ्या गोष्टीला छेद दे. आपण शिवसेनेचा हिंदू हृदय संघटनेचा भागवा हा मानाने त्या ठिकाणी सन्मानपूर्वक शोधून फडकवण्याचा आनंद आमच्या राज्यामध्ये. तर माझी आपल्या सर्वांना एवढीच विनंती आहे, पक्षवाढीसाठी जेव्हा आमच्या पण बैठका चालू आहेत आता, जशा आपल्याकडे बैठका चालू आहे तशा आपल्याकडे बैठका चालू आहे तशा माझ्याकडे पण बैठका चालू आहे. आणि विजयराव बोलल्याप्रमाणे आपल्याला थोडासा समन्वयाचा विचार करायला पाहिजे. आपण भांडणामध्ये अनेक दिवस काढले तर आपण एकाही खुर्चीवर बसू शकत नाही. सगळ्यांचा सत्ता आपल्याला करायची असेल बरोबर आहे आणि जवळपास त्या सगळ्या सत्तेवर जर आपण समजा आपण सर्व मंडळ जर बसताना असेल, मला सांगा चाकणचा नगराध्यक्ष पण छोटे गाव जाऊ दे ना, आपल्यातल्या घरातला एक माणूस खेडच्या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष आपले बसले, आपल्यातला एकदम बसला तर आपल्या सत्तेतलं विकेंद्रीकरण होतं की नाही. तीच परिस्थिती आळंदी नगरपालिकेची आहे. जिल्हा परिषदचे आपल्याकडे किती गट आहेत? 8 जिल्हा परिषद सदस्य आपले झाले. त्याच्यानंतर खाली पंचायत समिती आहेत, खाली 16 बाजार समिती आपल्याकडे एवढी सगळी आयुध आहेत, एवढ्या सगळ्या खुर्च्या आहेत. त्याच्यामध्ये जर तुम्ही भारी जर विचार केला बारकाईने सुरेश भाऊ गेल्यानंतर आपल्याला म्हणावं तसं स्थान काय, मानाचं स्थान काय आपल्या पदाधिकाऱ्यांना आज जिल्ह्यामध्ये. बरं आपल्याकडे इंडस्ट्री आहे, इंडस्ट्रीच्या विभागण्या करता येते. उद्या आपल्याकडे या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो की याचं डिपार्टमेंट आहे तुमच्या राजगुरुनगरचं स्मारक आहे ना राष्ट्रीय आपल्या राज्य स्तरावर, त्याची कमिटी आहे. आपल्याकडे भीमाशंकर आहे, आनंदी आहे. ह्या ठिकाणी आपण सत्तेत बसलो पाहिजे, आपली माणसं तिथे गेली पाहिजे. जर तुला कोणी म्हटलं दिनेशराव की तुम्ही आनंदी देवस्थानचे विश्वस्त म्हणून गेला तर अख्ख्या महाराष्ट्रात फिरला, थोडी गोष्ट वाटत. भीमाशंकरचे तुम्ही विश्वस्त म्हणून गेला, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. हुतात्म्यामध्ये ज्या हुतात्म्याचं सगळ्यात उंच नाव आहे राजगुरूंचं, त्या हुतात्म्याच्या व्यवस्थेमध्ये तुम्ही समजा महाराष्ट्र राज्याच्या बॉडीवर गेला बघा, खूप आपल्याकडे आहे. परंतु आपण न वाटता मला गंमत सांगतो, माझ्याकडे परवा दिवशी झाली त्या बैठकीमध्ये माझ्याकडे सर्व पक्षी लोक आले, म्हणजे मशालवाले आले, उतारीवाले आले. मी त्यांना सांगितलं का तुम्ही सगळी माणसं आधी तुमची तयारी करा. ज्या ठिकाणी आपल्यामध्ये सगळ्यात निवडून येणारा माणूस असेल म्हणजे जो राष्ट्रवादीला पाडेल तो आपला उमेदवार. किती सोपं आहे. जो राष्ट्रवादीला पाडेल तो आपल्या 4 पक्षातला जो उमेदवार ठरेल त्याला आपण ताकद देऊ, पण त्याची तयारी करा. आता एक निरोप असा आलाय, मी निरोप दिलाय अशा टाईमला सुद्धा ताई जमलं तुम्हाला तर हा जो आहे ना हा बाले किल्ला हा शिवसेनेचा आहे, तिथं तुम्ही इथून मागे 4 वेळेला धनुष्यबाणावर आतापर्यंत 4 वेळेला. तर तुम्ही विचार करा तुम्हाला कुठल्या चिन्हावर लोक स्वीकारते. तुम्ही हे सगळं बांधला ठेवून आविर्भाव बांधला ठेवून तुम्ही जर माझ्याबरोबर आला धनुष्यबाणावर आलात तर मी शिंदे साहेबांना 24 तासाच्या आतमध्ये तुमचा प्रवेश घ्यायला लावेल असं म्हणणार आहोत. या लक्षात ठेवा. काय तुम्हाला पक्ष वाढवायचा आहे ना, तुम्हाला सत्ता घ्यायच्या, कार्यकर्ते मोठे व्हायला पाहिजे. सत्ता नसतील तर आपले कार्यकर्ते हळूहळू आपल्यामधून निघून जातात, तर त्यांच्या पण अडचणी वाढत असतात. पोलीस स्टेशन असेल, पंचायत समिती लेवलचं काम असेल, जिल्हा परिषद लेवल असेल, गावगाड्यातलं काम असेल, त्या जर अडकून जातं. मग जिथं सत्ता असते आतापर्यंत ते ब्रह्मवाक्य आहे, सत्तेशिवाय शहाणपण नाही. सरपंच हे माझं वाक्य नाही, हे ब्रह्मवाक्य. मग जिथं सत्ता आहे तिथे लोक जातात. मग आपल्याला सत्तेचा मानकरी व्हायला लागेल आणि सत्तेचे मानकरी होण्यासाठी आपल्याला वज्रमुठ आपल्याला बांधावी लागेल. मी जर आमच्या इथे माझा 2 वेळेला पराभव होत असताना म्हणजे संघर्ष होत असताना आमची ताई जरी समजा आमच्या पक्षातून समजा अपक्ष लढल्या, मला मागच्या वेळी निवडणूक माझी 4000 मताने गेले, तरी मी आज त्यांना सांगतोय का तुम्ही आमच्या बरोबर या. म्हणजे मी तुला सांगतो आपली ताकद लोक कमी करण्यामध्ये नाही, आपली ताकद लोक वाढवण्यामध्ये. आपला पक्ष वाढला पाहिजे,
मला एक सांगा, या पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेवर कधी भाजपचा झेंडा फडकून तुम्हाला वाटलं होतं का? खरं सांगा. परंतु नेतृत्व बदललं, 2 आमदार आले, 2 आमदार विरोधामध्ये आले. लक्ष्मण जगताप पिंपरीच्या बाजूने आले, इकडे भाईदादा आले. त्या दोघांनी एका हातात हात घातला, वरतून ताकद मिळाली आणि भारतीय अजितदादा पवारांचा एवढा मोठा प्रदेश ढासळला की नाही. मी त्या दिवसाची वाट पाहतोय की पुणे जिल्ह्याच्या उत्तरेपासून तर दक्षिणेपर्यंत, उत्तरेपासून तर दक्षिणेपर्यंत या सगळ्या असलेल्या सत्ता केंद्रावर छत्रपती शिवरायांचा भगवा हा फडकला पाहिजे. मला कधी कधी असे कुतूहल होतात की बाहेरून मला ते विचारतायत, हे आता सत्तेतली मोठी माणसं पुणे जिल्ह्यामध्ये चालवतात की आम्हाला शरद दादांची वेळ पाहिजे आणि आमचं काम आहे त्याच्याकडे वेळ मिळेल का बघा. हा एक दिवस माझ्या आयुष्यात मला आणायचा आहे. हे म्हटले पाहिजे की शिवसेनेच्या दरवाज्यात उभं राहून की आम्हाला शिवसैनिकांच्या मदतीची गरज आहे. हा दिवस हे तुझं माझं भांडण आणि आपण एकमेकांचे जे मत्सर करतो ना. बघा मी तुम्हाला सांगतो, एक वाक्य खूप सुंदर आहे आयुष्यात. छत्रपती शिवराय फार हुशार होते. येसाजी काकांना कुठली जबाबदारी द्यावी हे त्यांना माहित होतं. नेताजी पालकरांना कुठली जबाबदारी द्यावी हे त्यांना माहित होतं. फिरोंगजी नरसरांना कुठली जबाबदारी द्यावी हे त्यांना माहित होतं. त्यांना माहित होतं की तानाजी मालुसरेंना काय दिलं पाहिजे. त्यांना माहित होतं की भाजीपासून त्यांना काय दिलं पाहिजे. त्यांना हे सर्व माहित होतं आणि सगळे लोक जी होती ही आपापल्या व्यवस्थेमध्ये इतकी म्हणजे जबरदस्त होते की कुठे युद्धामध्ये कुठल्या माणसाला आपण ते समजा जबाबदार दिली तर तो गड आपण जिंकू शकतो. तसं आपल्याकडे सुद्धा आपण विचार केला पाहिजे. कोणी मत्सर न करता मोठ्या मनाने म्हटलं पाहिजे, दादा तुम्ही आज ही जबाबदारी यांना द्या, आम्ही प्रयत्न करू, पण आम्ही तिचा मात्र शिवसेनेचा विजय तुम्हाला मिळवून देऊ. हा विचार मात्र तुम्हाला स्वर्गाच्या मंत्राचा केला पाहिजे. साधं वाक्य आहे, अभी राजा का बेटा राजा नहीं होगा. अब राजा का बेटा, चव्हाण साहेब, अब राजा का बेटा राजा नहीं होगा, जो काम करेगा वो राजा होगा. हे कामाची तर आपली भूमिका आहे. शिवसेना हा कामाचा पक्ष आहे. इथे वडापाव विकणारा मंत्री झाला, इथे पानाला चुना लावणारा माणूस आज राज्याच्या ग्रामीण पाणी पुरवठ्याचा मंत्री आहे. कॅबिनेट फोन गुलाबराव, रिक्षा चालवणारा माणूस आमचा नेता आहे. बघा साध्या साधी माणसं आज राज्याच्या अर्थव्यवस्थेचे मानकरी झालेले आहेत. आपण एकमेकांचा मत्सर करू नका. हा का आला तो का आला, सगळ्यांना घ्या बरोबर. सगळ्या सत्ता आपल्या आल्या पाहिजे. जसं स्वराज्याचं धोरण होतं की संपूर्ण अटके पार हा संपूर्ण स्वराज्याचा ध्वज जायला पाहिजे आणि सर्वांची मदत घेतली. काही ठिकाणी तह होते, तहामध्ये सुद्धा आपल्याला जिंकावं लागेल. कुणाची सरशी आहे असं होईल ना. आज एकाला आठवायला सगळे एकत्र येऊ आणि 5 वर्षानंतर या सगळ्यांना सोडून आपण एकटी सगळ्यात उंच असतो असं पण होतं ना राजकारण. राजकारण शेवटी अतुल भाऊ होतं. आपल्याला फार गरिबी जाव्याने हे निवडणुकीचं युद्ध आपल्याला सांभाळावं लागेल. अतुल भाऊचं स्वागत करतो. आपल्याला खेळ जिंकायचंय. नगरपालिका आधी नगरपालिका निवडणूक पाहिजे, नंतर आपल्याला चाकण जिंकायचं आहे आणि आपल्याला आळंदी सुद्धा. काही ठिकाणी हातात हात घालून, काही ठिकाणी हात सोडून सरपंच साहेब, पण धनुष्यबंद चाललं पाहिजे. आपल्याला काम तर करावं लागेल आणि खूप सोपं आहे. आपण जिंकण्यासाठी बाहेर पडणार आहोत. कच खायची नाही, कसं होईल असं म्हणायचं नाही. आणि आपल्याला जबाबदारी दिल्यानंतर जसे पूर्वी लोक म्हणायचे, तानाजी मालुसरे म्हणजे साहेब लग्न लावू द्या बांधलं माझ्या घरातलं, म्हणजे हे लग्न लावतो. कुठला नाही याला काढतो, काय नाव उदय बांधला काढतो. साहेब महाराज त्या जबाबदारी मला कोंडाणा घेतो. आधी लग्न कोंडाण्याचं लावतो, मग माझ्या रायबाचं लावतो. आधी उद्याचं लग्न माझ्या असलेल्या
शिवसेनेच्या विजयाचं तोरणाचं लागेल आणि मग बाकी गोष्टी होतील एवढंच तुम्हाला सांगायला. आणि म्हणून आपल्या सर्वांचं स्वागत 6 तारखेला साहेब येत आहेत. वेळ दिलेली आहे त्यांनी. ते आल्यानंतर कमीत कमी जास्त नाही, खूप लोक नाही. आता पाण्यापावसाचे दिवस आहे, पण 8-10 हजार लोक तर आपण जमू शकतो. साहेबांना मेसेज द्यायचा आहे, आपला नेता येतोय. बाकीचे लोक कॅमेरे लावून असतील, लांब पल्ल्याचे कॅमेरे. किती गर्दी होतीये आतील भाऊच्या प्रवेशाला, लोक येतात की नाही. नारेगावाचा पुतळा व्हायला पाहिजे. देव पाणी ठेवते, आदिवासीचं नाक कापलं पाहिजे. देव पाणी ठेवते. आमच्या गोरे कुंपळ कंपनी संपवली पाहिजे म्हणून देव पाणी ठेवते. आमच्या विजयरावांना घोडा लागला पाहिजे म्हणून देव पाणी ठेवते. पण आपण सांगतो आपण ते शिवमावळे आहे. या अंगावर आलेल्या लोकांना शिंगावर घेतल्याशिवाय शिवसेना राहणार नाही. त्यामुळे आपण तयारी लागा. आणि मतभेद आणि मनभेद याच्यामध्ये फरक एवढाच आहे. मतभेद असू शकतात. माझ्या बायकोचं माझं सुद्धा होतं. आता मगाशी माझा फोन आला, 85,000चं फ्रीज घेऊ का? आता म्हटलं 55,000चं नाही, मला 85,000चं पटलंय. अरे पण पडणार 55 आणि 85 मध्ये फरक आहे, जरा पैशाचा फरक आहे. आता तुम्हाला परत सारखे पैसे, आता तुम्ही आमदार झालात. अरे आमदार जरी झालो तर संघर्षातला आमदार झालो. म्हणजे ठीक आहे, मग 55 वाले घेते म्हटलं ओके. म्हणजे काय होतं तर मतामध्ये फरक होता, पण मनामध्ये फरक होता का? मनभेद नाही ना. माझ्या पत्नीचे 32 वर्ष झाले. किती वर्ष? टवटवीत संसार करतो. त्यामुळे आपले मतभेद होतील. विजयराव, नितीनराव, पण शिवसेना मनभेद होऊन देणार नाही हा विचार आपण सगळेजण करू. मनभेद आपल्याला करायचे नाही. आपल्याला ज्या विचारांनी पुढे निघायचं आहे. आणि आपली भीती सगळ्यांना वाटली पाहिजे. वाघाची, कुणाची? आपण धर्म कोण आहे? जेवढा मोठा दाढी आहे, आपल्या अवसान, आपली पुरुष. कधी कधी मला काय असतं, कोणतरी आवाज येतो, शरद सोनवणे तुमचं लय झालं. मग मी हाय त्या कपड्यात त्यांच्या दरवाजासमोर जातो. हे बाहेरचं काय म्हणतो बोल, काय तुम्ही काय बोल, पटकन बोल. ते म्हणतो यांना आवाजाचं ताकद येतं. आता फिरल्यावर काय करायचं? आपला अवसाला ताकद पाहिजे. कसं करू, कसं बोलू हे चालणार नाही. शिवसेना ही वाघांची आहे, आपल्या सर्वांची आहे. आणि त्या एका ठाण्याच्या वाघाने महाराष्ट्रामधून सर्वांचा पाणीपत केलेला आहे. उद्या जर अख्ख्या राज्यामध्ये लोकनियुक्त जर मुख्यमंत्र्यांची जर निवडणूक लावली तर माझा शिवसेनेचा ठाण्या वाघ. त्यामुळे ही लखप, ही जरब, आपली कामाची पद्धत आणि विनम्रपणे वागलं पाहिजे, प्रेमाने बोललं पाहिजे, सगळ्यांना आपलं सगळं पाहिजे. अहो त्या महादेवाला वेळ खाता खाता आतुर माझे झाले की नाही? आपल्याला माणसं जोडायची ना. सर्व सत्ता आणायच्या, कामं व्हायला पाहिजे. उद्या या संपूर्ण इंडस्ट्रीवर उद्याराव आपले सामंत कोण आहे? आपले राज्याचे सगळ्यात प्रमुख मंत्री आहे. इथं बोलवायला कुणाचा पाहिजे? उद्या सत्ता आल्यानंतर त्यांना आपलं ऐकावं लागेल की नाही? चाकण आपण जिंकली, खेड आपण जिंकली, आळंदी आपण जिंकली, जिल्हा परिषद आपण जिंकल्या. आपोआप पक्ष म्हणतात नाही ना, ही आपली कामाची माणसं. आता त्यांनी आपल्याला झाकून टाकले. ते म्हणतात तुमचं काय नाहीये. आमचं असं म्हणणं आहे, आमचं काय नाहीये ना, तर आम्ही आता सुरुवात केलेली आहे. आमची किंमत तुम्हाला हा 0 वाटत असेल, पण हा 0 एवढा दमाचा आहे. ज्या दिवशी हा 0 एका आकड्याच्या मागे उभा राहील त्या आकड्याची किंमत वाढेल. उद्याच्या उदय सामंतच्या असलेल्या, आमच्या नेत्याच्या असलेल्या या शिवसेनेची किंमत आम्ही महाराष्ट्रामध्ये वाढवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुम्हाला. तर सोडून द्या पत्रकारांचे विषय आपले नाही. आपल्या विषय उद्याची 6 तारखेची तयारी. कोणी घाल बसू नका. महिला आघाडी बसलेली असेल, इच्छुक उमेदवार असेल, आपली युवा सेना असेल, आपल्या सगळ्या संघटना, वाहतूक सेना असेल, आपण सर्वांनी आपापल्या भागामध्ये पूर्वतयारी करा. आणि अतिशय चांगली आवाज गेला पाहिजे. उद्याच्या 6 तारखेच्या त्या हेलिकॉप्टरने उतरल्या. जसं माझ्याकडे तुम्हाला मी सांगतो, जी शेवटची माझी सभा झाली ती सभा एवढी विराट झाली सर्वसामान्यांची, तर तिथून बारामतीला निरोप केला. या वेळेला जुन्नर तालुक्याच्या विधानसभेला अपक्ष आमदार शरद सोनवणे विजयी झाले. 24 सालाच्या
आतमध्ये. तसं उद्या अतुल भाऊंचा प्रवेश असा आपण करू सगळेजण मिळून की त्यांना आनंद वाटला पाहिजे आणि हा मॅसेज दिला पाहिजे जिथून दक्षिण उत्तरेपर्यंत सगळ्या जिल्ह्यांना की आता शिवसेना बाहेर पडलेली आहे ताकदीने आणि आता हे सगळे असलेले मुलूक हे विजय केल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास आपण आम्ही आता लेट आलो पण आम्ही थेट आलो. आता आमच्या मागले उद्योग असतो. सकाळी 6 वाजता मला अभिषेक होता आमच्याकडे माऊलीचा रेडा समाधीजवळ. ते सगळं करत तर तुमच्यामध्ये यायला थोडासा उशीर होतो पण तुम्ही आमची सर्वात थोडं वाट पाहिली. आमचं स्थान तुमच्या हृदयामध्ये जतन करून ठेवलं. हिंदू हृदय सम्राटांचे आम्ही सर्व बसलेले आम्ही चेहरे आहोत. आपण 100% ही लढाई आपल्या हातामध्ये किंवा ती जिंकू एवढा विश्वास व्यक्त करतो. उद्याच्या प्रवेशाची तयारी जोरात करा आणि कुणाचंच काय ऐकू नका. आपल्यामध्ये कोणीतरी आग लावायला येईल. काय लावायला येईल? कोण बोट घालायला येईल, कोण कान चावायला येईल. त्या सर्वांना आपण थोडस बाजूला ठेवायचं. चहा पाजायचं सोडून द्यायचं. त्यांचं कुणाचं काय ऐकायचं. मी एक फक्त शेवटची एक आवाज देतो आणि या माझ्या शब्दाला विराम देतो. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. नेते यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा विजय असो. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा विजय असो. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवराय. पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे युवा सेनेचे श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि जुन्नरचे आमदार आपला माणूस शरददादा सोनवणे असतील, उपनेते इमरबाई सय्यद असतील, अतुल भाऊ देशमुख असतील, नितीन भाऊ गोरे असतील, सभापती भाऊ शिंदे असतील, जिल्हा प्रमुख आपले बाबा शेटपोकरकर असतील, दिलीताई आरगडे असतील, विठ्ठलप्पा कोथले असतील, बापूसाहेब पाटोळे असतील आणि इथे उपस्थित असलेले सर्व शिवसैनिक पदाधिकारी आपल्या सर्वांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. अचानक एकदम मीटिंग लागल्यामुळे सर्वांना फोन करून बोलून केले उपस्थित राहिला. त्याचप्रमाणे अतुल भाऊ आपल्याकडे नव्याने प्रवेश करतात. ते 6 तारखेला मोठी सभा आहे. आपण सर्व एकत्र मिळून जोमाने काम करूया आणि पुन्हा एकदा सर्वांचं मला आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.